विषय आरपार दाखवणार फक्त आमचा टुडे समाचार आहे. कोणतेही विषय असो आम्ही तुम्हाला झिरो ग्राउंड रिपोर्ट दाखवतोय. म्हणजे ग्रामीण भागामध्ये काय घडलं, शहरामध्ये काय घडलं, तर सर्वात अगोदर फक्त आमच्या टुडे समाचार या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूअर्स 3,31,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आता सबस्क्राईब करा. आम्ही दररोज एका वेगळ्या विषयात घेऊन तुम्हाला दररोज एका गावात जाणार आहेत. वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या व्यवसायाच्या, शेतीच्या, कुठल्याही बातम्या असो आम्ही बेधडक दाखवणार आहे. आज मी तुम्हाला एक महत्त्वाची आणि ग्रामीण भागात झिरोतून हिरो झालेला एक तरुण आहे आणि त्या तरुणानं व्यवसाय कसा उभा केला आहे आणि काही नसताना, परिस्थिती हालाकीची असताना व्यवसाय कसा उभा केला आहे, आदर्श घेण्यासारखा व्यवसाय मी आज दाखवणार आहे. इकडे या बाजूला आहे, हा व्यवसाय आहे त्यांचा, श्री रामलिंग इंजिनिअरिंग अँड वर्कशॉप. आता हे आहे कुणाचं, नेमकं कसं उभा केलं आहे, ज्या ठिकाणी उभा आहे मी ते ठिकाण आहे इकडं येडशीकडे जाणार रस्ता आहे आणि या उजव्या बाजूला दुधगाव आहे. आता हा तरुण दुधगावचा आहे. हा जो रस्ता आहे लातूर मुंबई जाणार रोड आहे आणि या रस्त्याच्या डाव्या बाजूला दुधगावपासून अलीकडे 1 किलोमीटर आलं संजय दुधगावकर यांचं शेत आहे पलीकडं आणि त्या शेताला लागून हा त्यांचा स्पॉट आहे इकडचा. आणि इथंच त्यांनी श्री रामलिंग इंजिनिअरिंग वर्कशॉप असं एक भलं मोठं गोडाऊन आहे या ठिकाणी आणि वर्कशॉपचा व्यवसाय चालू केला त्यांनी. आता आम्ही रस्त्याच्या कडेने जात असताना दिसलं आम्हाला रानामध्ये, शेतामध्ये नेमकं काय केलं म्हणून बघायला आम्ही आतमध्ये प्रवेश करतो. तर आम्हाला त्यांनी माहिती सांगितली. विषय चांगला आहे, बघण्यासारखा विषय आहे, म्हणून मी तुम्हाला दाखवतोय. आदर्श घेण्यासारखं आहे. नेमकं कसं उभा केलं आहे, काय परिस्थिती, काय मदत झाली का बँकाची त्यांना, का त्यांना कसं नेमकं काय झालं आहे आणि व्यवसाय इथपर्यंत कसा आणला आहे, आपण थोडी माहिती जाणून घेणार आहे त्यांच्याकडून. मी आता आतमध्ये प्रवेश करणार आहे आणि नेमकं हे जे आहेत इथले कोण आहेत मालक बघू आपण, जाऊ त्यांच्याकडे थेट. दिसायला लागले मालकाचं नाव धाबेकर बंधू असं आहे नाव त्यांचं. बघू आपण, इथं आहेत उभारलेले, बघूया आपण थेट त्यांच्याशी संपर्क करूया आता. नमस्कार. नमस्ते. काय नाव तुमचं? भैरवनाथ शहाजी धाबेकर. बरं, गाव? दुधगाव. बरं. हा तुम्ही व्यवसाय जे उभा केलेला आहे, हा हे तुमचं सगळ्यात म्हणजे तुमचं स्वतःच आहे ना? हो, वैयक्तिक. बरं. पूर्ण काय नाव तुमचं? भैरवनाथ शहाजी धाबेकर. बरं. आता हे सगळं उभा केलंय ते कसं तुम्हीच तयार केलेलं आहे का ते? हो, नाही, काही प्रोडक्ट आपण वैयक्तिक तयार करतो, काही प्रोडक्ट परचेस करतो आणि काही प्रोडक्टला आपण मेकॅनिझम म्हणजे मेकॅनिझम गोष्टी काही असतील, अडीअडचणी असतील कस्टमरच्या किंवा ग्राहकांच्या काही अडीअडचणी असतील, ह्यामध्ये आपण सोल्युशन देतो. काही गोष्टी आपण वैयक्तिक करतो. ह्या काही गोष्टी आपल्याला जागेवर करता येतील आपल्या वर्कशॉपवर, तिथे करतो किंवा ऑन द स्पॉट. म्हणजे जर काही कस्टमरची वस्तू घरी असेल तिथं जाऊन बी आपण ह्या वस्तू रिपेअरिंग करतो. बर. पण त्या वस्तूच्या क्वालिटीवर किंवा त्याच्या अडीअडचणीवर आपण तो सोल्युशन करतो. आता इथं काय बनवता काय का तुम्ही? आपण बनवतो समजा शेती अवजारे, ट्रॅक्टरला लागणारे जे काय बनवलेले आहेत का अवजारे? हो. चला बरं दाखवा. हे आपल्याकडे पेरणी यंत्र आहे. हे बनवलेलं आपण बनवलेलं नाही, तर हे आपण परचेस करतो कंपनीकडून. ही कंपनी एमपीतली आहे, गुरुनानक नावानं चांगला ब्रँड आहे. ह्यासाठी आपण आता 2-3 वर्षापासून काम करतो. कमीत कमी कोरोनापासून आपण काम करतो सरासरी, माझ्या माहितीच तो. आपण याच्यामध्ये चांगलं मार्केटिंग आहे, वस्तू ब्रँडेड आहे आणि कस्टमरला ह्याबद्दल आदर आहे ह्या वस्तूबद्दल. ते आपण म्हणजे काय नेमकं ह्याचं वैशिष्ट्य काय या वस्तूचं? ह्या वस्तूचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याला कस्टमरला डिक्स वगैरे सांभाळायची गरज नाही आणि चेंजेस करायची गरज नाही. ही 2 ते 3 मिनिटाच्या आतमध्ये सेटिंग करून तुमचं काम चालू करते मशीन. आणि तुमचं कुठलंही फर्टिलायझर असू द्या किंवा सीड असू द्या, ह्याला चेंजेस कुठली गोष्ट करायची गरज नाही. जसं आपण क्लच दाबून गिअर टाकतो, त्यानुसार क्लच जसं आपण हळूहळू दाबतो तसं सेटिंग आहे, त्या हिशोबाने त्याला सेटिंग लावून ती वस्तू त्या हिशोबाला मॅनेज करून काम करते. हे पेरणी यंत्र झालं. आणखीन काय बनवता येतं? आपल्याकडं सर यंत्र आहे. काय ते? हे बागला फोडणी यंत्र आहे आता सध्या आपल्याकडे. म्हणजे बनवले? हो, आपणच बनवलेला प्रोडक्ट आहे. म्हणजे ह्याचं कुठं बघून बनवताय तुम्ही का काय? कसं नाही, काही गोष्टी कसं काय बनवलंय ते? काही गोष्टी ह्या दुसऱ्याचं टेक्निक आणि आपलं काही टेक्निक, ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करतो आपण ह्याच्यामध्ये. त्यानंतर काय बनवलंय? आपला वैयक्तिक प्रोडक्ट. ह्याला काय म्हणायचं? ह्याच्यात ऊस बागला फोडणी यंत्र ह्याला म्हणतात. म्हणजे काय काम करते? ज्यावेळेस आपण ऊस तोडतो
त्यावेळेस त्याला लावलेली जी काही माती असते हम्म. ती माती बाहेर काढणे आणि त्याला नवीन मशागत करून दुसरी माती लावणे हे याचं काम आहे. म्हणजे हे ऊसात चालतंय. हे ऊस तोडल्यानंतर साईड बागला फोडून माती बाहेर टाकणे, हम्म. त्या मातीला ऊन देणे हम्म. ह्याच्यासाठी कामी येत. हम्म. 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 बरं, ह्याला कशी मागणी आता इथे? ह्याला मागणी मीडियम आहे. हं. म्हणजे का हा प्रोडक्ट डेली विक्रीचा आयटम नाही हम्म. किंवा कंटिन्यू मार्केटला चलत नाही. ज्यांनी बी घेतलं त्यांना हा कंटिन्यू वापरला नसल्यामुळे याला फक्त वर्षातून 2च महिने फक्त मागणी असते. हम्म. बरं, हे तुम्ही स्वतः बनवलेलं आहे? हो, हे किती आपण- खर्च येते ह्याला एका ह्याला? हे जे आता कॉस्ट आहे हा मागचा जो आहे तो हाय क्वालिटी मध्ये आहे, हेवी आहे. हम्म. हे जे 28,000 रुपये आहे आणि पुढल्याचे 18,000 रुपये आहे. तो थोडा लो क्वालिटी मध्ये ज्यांच्याकडे काही पैसे नसतात, कमी पैशात काम करायचे त्यांच्यासाठी तो आपण आयटम म्हणजे ते 18,000 रुपयात हे 28,000 28,000, 10,000चा फरक आहे दोघांत. 10,000चा दोन्ही फरक आला ह्याचं आपल्याला. वजन किती आहे? ह्याचं वजन सध्या तर आपण करत नाही, पण आपण वस्तू आणताना त्याचं वेट मॅनेजमेंट माहिती असतं, त्याच्या हिशोबाने आपण अंदाज लावून रेट काढतो. म्हणजे वजनावर किंमत ठरवली जाते मजुरीवर. वजनावर आणि टायमिंग किती चालला कलेला आपल्या हम्म. ह्याच्यावर आपण किंमत ठरवतो. बरं. आणखीन काय हे काय? हे बैलाचं पेरणी यंत्र आहे. हे कोणी बनवलेलं आहे? हे परचेस आयटम आहेत आपले. म्हणजे तुम्ही आणलेलं आहे बाहेरून? हा, बाहेरून आणून विक्रीसाठी ठेवतो आपण. हे कशावर पेरायचं बैलावर? हे बैलासाठी जरा बैलावर जवळ दाखवा. पेरलं जातं. म्हणजे हे पेरणी आहे, बैलावर पेरणी करण्याचं यंत्र हो, आहे. बर. मी काय केलं हे मशीन? हे आपण ज्यावेळेस बिझनेस स्टार्ट केलता हा. त्यावेळेस काही गोष्टीसाठी आपल्याला वस्तू लागत होती. ह्या वस्तूची गरज असते. वस्तू बेंड करणे, सरळ करणे ह्यासाठी वस्तू लागत असते. त्यावेळेस ही आपण वैयक्तिक बनवलेली मशीन आहे आपल्या स्वतःच्या उपजीविकेसाठी. म्हणजे तुम्ही स्वतः बनवली? स्वतः बनवला. ही मशीन स्वतः बनवली तुम्ही? हो. विकत नाही आणलं? हा पलीकडला आयटम आपण स्वतः बनवलेला. हा पण? हो. लेथ मशीन आहे काय? लेथ मशीन म्हणा. ह्याला प्रेस मशीन म्हणतात. हा हा. हायड्रोलिक प्रेस. हा पॉवर दाबायचं त्याच्यावर? हो, दाबण्यासाठी. मग आता ह्याचा वापर होतोय का नाही? सध्या आपण ह्याच्यासाठी आपण दुसरी मशीन आणली, त्याच्यावर काम जास्त चालू असल्यामुळे ह्याला आपण स्टॉप मध्ये ठेवलेलं. म्हणजे एमर्जन्सीसाठी आपण यूज हिला कधीही करू शकतो. म्हणजे चालू मशीन आहे? चालू मशीन. कशावर चालते ते? ह्याला लाईटवर असते. तर साईडला एक पॉवर पॅक असतो, त्याच्यावर त्याचं कॉम्बिनेशन झालेलं असतं ऑइल प्रेशरला. आणि हे काय आहे? हे काय केलंय? हे ट्रॅक्टर आपण ह्यासाठी केलेलं आहे की जर समजा आता तुम्ही कस्टमर होऊन आलात किंवा तुम्ही पिकअप घेऊन आलात आणि तुमचा लांबचा प्रवासातून तुम्ही आलात, त्यावेळेस तुम्हाला मी काम सांगणं किंवा धरू लागा उचलू लागा म्हणणं शक्य नाही. मग तुमचा बी त्रास वाचावा, आमचा बी त्रास वाचावा ह्या हिशोबाने आपण हायड्रा क्रेनचं सिस्टम आपण आपल्या उपजीविकेसाठी आपण स्वतः बनवलं गेलेलं. क्रेन बनवलंय? हो. काय काय करता तुम्ही? ह्याच्यात आपण काही करू शकतो. आपल्याला जी काही वस्तू उचलायची आहे, जी की एकट्यानं काम करायचं, समजा बाबा आपल्यापाशी कोणीच नाही, ही वस्तू आपल्याला पलटी मारायची, त्यावेळेस आपण ह्याचा उपयोग करू शकतो. कप्पीच बनवली? हा. पहिलं चेन ब्लॉक सिस्टम होतं, ते आपण फक्त कन्वर्ट केलं हायड्रोलिक मध्ये आणि ट्रॅक्टर क्रेन मध्ये आपण सिस्टमॅटिक केलं त्याला. कसं बघून केलंय? कुठं तुमचा दिमाग लावला त्याला? काही गोष्टी ही ब्रँडेड कंपनीचं टेक्निक प्लस आपलं टेक्निक वापरून आपण डेव्हलप करतो. बघा, ट्रॅक्टर स्वतःच बनवलंय म्हणाने. ट्रॅक्टर घेतला जुना आणि त्याला आपण आपल्या पद्धतीनं सिस्टम जोडलं गेलं. ट्रॅक्टरला सगळं सिस्टम लावून त्यांनी कप्पी केली आहे. म्हणजे उचलण्यासाठी साहित्य गाडीमध्ये जे सामान आणलेलं असतं जड. इकडे काय पडलंय? कुठलं? हे जुन्या कस्टमरचं रिपेअरिंगसाठी आलेलं सामान. बर. अरे वा, कलाकार असतात बरं का लोक, खेड्यातले लोक, गावखेड्यातले लोक. बघा बघा आपण नेमकं काय ते बघू. आपण आणखीन जाऊ. हे मटेरियल कशासाठी? ते बनवण्यासाठीच ठेवलेलं आहे? बनवण्यासाठी. या इकडे आता आपण आणखीन हे बघा. काय नाव तुमचं? भैरवनाथ शहाजी दाभेकर, दूधगावचे आहेत. आणि एवढं मोठं उभा केलंय. डोकं लागतं माणसाला काम करायचं म्हटलं तर, मानलं वागायला. आपण आता आतमध्ये जाऊ, बघू नेमकं कसं आहे ते. आता आम्हाला मशिनीची माहिती सांगा. हे काय? हे लोखंड कटिंगचं मशीन आहे. हा आपण झाकून का ठेवला? आता तुम्हाला प्रश्न प्रत्येक जण विचारतील नाही की मशीन दाखवली झाकून तर ठेवलेले.
ह्या मशीन आपल्यापाशी 2 उपलब्ध आहेत. आपल्यापाशी प्रत्येक वस्तू ही डबल आहे. हम्म. सर्रास आपण प्रत्येक डेली चालणाऱ्या वस्तू आपण डबल वापरतो. का तर काम करते वेळेस वस्तूचा भरोसा नसतो, कधी बंद पडेल काय होईल. त्यामुळे आपण एक स्पेअर मध्ये कधी बी वस्तू आपल्याकडे ठेवलेली आहे. हम्म. ह्याला कंपनीचं नाव बँडसॉ ब्लेड म्हणून मशीन येते. बर. ह्याच्यात आपण पाहिजे तेवढं लोखंड आणि ॲक्युरेसीच्या हिशोबाने आपण काम करून घेऊ शकतो. त्यानंतर इकडे बी आहे एक मशीन तशी. कुठे? ठीक आहे. हा, ही ऑलरेडी. आता हे काय वरती दाखवूया, मग हे मशीन बघूया. हे काय? हे बँडसॉ मशीन. हे कशासाठी वापरतात? तो ह्याला टेबल स्टँड आहे. जर याच्यावरचं मटेरियल लावलं आपण आणि जर संबॅलन्स जर नाही आला तर क्रॉस कटिंग होऊ शकते. म्हणून ह्याला स्टँडिंग करण्यासाठी सपोर्टिंग देण्यासाठी स्टँड बनवले. आणि हे बँडसॉ मशीन हेच ते मशीन लोखंड कापायची मशीन हो. तुम्ही हे बाहेरून आणली का? हे आपण सेकंड घेतलेली मशीन. बर, म्हणजे रेडीमेड आणलंय? हा, रेडीमेड. बर. आता इकडे तुमचं बनवायचं चालू आहे पलीकडे? हो, हे आपलं वखरपाळी समजा या बरं. आता इकडे आपण ह्या मशीनीकडे येऊया. हे काय काम करते? हे ड्रिल मशीन आहे. हे ड्रिल मशीन. ह्याला रेडियल वर्टिकल ड्रिल मशीन म्हणतात. ह्यात भरपूर प्रकारच्या मशीन येतात. हे बी आपण सेकंड परचेस केलेली आहे. ही एक आहे आपल्याकडे, तिथं एक मशीन आहे. 2 मशीन आहेत. बर. हे ते हायड्रोलिक पॉवर प्रेस कटिंग मशीन म्हणतात त्याला. आपल्या भागात कुठं आहेत का मशीन असल्या? नाही, ज्याला त्या वस्तूचं नॉलेज आहे तो माणूस मशीन खरेदी करू शकतो. म्हणजे ह्या मशीनी बघायला मिळतात. त्याच ज्या व्यक्तीला मशिनरी नॉलेज आहे तोच व्यक्ती अशा मशिनरी घेऊ शकतो आणि घेतो. ह्याची काय किंमत आहे? ह्याची आपल्याला आपण 2019 ला मशीन घेतली. 2.5 लाख रुपयाला मशीनचा प्रॉडक्ट बसला. कुठून मागवलं ते? हे आपण राजस्थानहून मागवलं. बर. आता पलीकडे काय अजून? पलीकडे आहेत का? हे ड्रिल मशीन 2 आहेत तिथे? हो, हे पण ड्रिल मशीनच आहे. हो, हा जे ड्रिल मशीनचा मशीन आहे हे दुसऱ्या वेगळ्या प्रकारची मशीन आहे. ह्याला टॅपिंग ड्रिलिंग मशीन म्हणतात. पण आपल्याकडे काय टॅपिंगचं काम नसतं, ड्रिलिंगचं काम असते. ऑटो सिस्टम मशीन आहे. समजा मोठा जॉब आहे, हाईट जास्त आहे आणि काम करायला टाइम लागतो, तर जॉब फिट करायचा, मशीन ऑन करायची आणि मॅन्युअल मध्ये सोडून दिली, मशीन ऑटोमॅटिक काम करते. शेवटला ऑन ऑफ ट्रिप बी करतो. पलीकडे बघूया आपण. हे काय? कुठलं? हे आपण वेल्डिंग साठी मशीन तयार केले. मशीनच तयार केली वेल्डिंग? मशीन फक्त म्हणजे कसं, सेफ्टी मशीन आपण तयार करतो का आपल्या वडिलांकडे नॉलेज असल्यामुळे आपण त्या गोष्टी करू शकतो. आपण फक्त या मशीनला काय केलंय की मधला बॉक्स दुसरा घेऊन आपण हा फक्त आउटर बॉक्स बनवला. ह्याला ऑइल कूल वेल्डिंग मशीन म्हणतात. ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या मशीनची फिनिशिंग आणि क्वालिटी एकदम टॉप मध्ये. आता वेल्डिंगची मशीन बी बनवली का? आपण काही करू शकतो का? आपल्या वडिलांपासून आपल्याला पारिजातक नॉलेज आले त्यामुळे आपण करू शकतो. बघा, वेल्डिंगची मशीन सुद्धा बनवली त्याने. इकडे काय? हे पाळी यंत्र आहे. ह्याला 3 नाव आहेत मार्केटमध्ये, वखर, पाळी आणि कुळो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं नाव बनलं जातं. हा प्रोडक्ट आपण कमीत कमी आज 5-6 वर्ष झालं प्रोडक्ट बनवतो स्वतः वैयक्तिक. हा काय आपण कोणाचा कॉपी केलेला नाही किंवा काही नाही. आता आपण पहिल्यापासून शेती निगडीत आहोत. शेती निगडीत म्हणजे शेतात वावरलेली माणसं असल्यामुळे आपल्याला शेतकऱ्याला काय पाहिजे हे लवकर कळालं. हा प्रोडक्ट आपण मार्केटला आपण स्वतः प्रोडक्ट केला. ह्याच्यामध्ये आपलं नाव भरपूर प्रमाणात चांगलं झालेलं आहे आणि प्रोडक्ट बी त्या क्वालिटीचा ही मी म्हणायची गरज नाही. जरी बी कोणाला घ्यायचं असेल, खरेदी करायचं असेल, माझ्यापासून तर माहिती मिळेलच तुम्हाला. परंतु यूज कस्टमर म्हणजे ज्या कस्टमरने वापरले त्याची माहिती त्यांनी एकदम सुपिरियर आहे. ही पाळी घालायचं आहे? हो, पाळी घाल. बरं, ह्याची काय किंमत आहे? ह्याची आपल्याकडे आहे 28,000 रुपये किंमत आता. बरं. मार्केटला कोणाचे रेट कमी असतात, जास्त असतात, पण ज्याच्या त्याच्या कलेनुसार, ज्या त्याच्या क्वालिटीनुसार रेट. काय वॉरंटी गॅरंटी काय? ह्याची आपण 1 वर्षाची वॉरंटी देतो फुल वेल्डिंग मध्ये. काय झालं तर वेल्डिंग जर तुटली तर तुमच्या मला शक्य असेल तर मी जागेवर येऊन बी करून देतो, नसेल तुम्ही या, मी तुम्हाला रिपेअर करून देतो. त्याचा तुम्हाला 1 रुपया चार्ज लागणार. जर माझ्या वेल्डिंग मध्ये फॉल्ट असेल तर. बघा किती मोठं उभा केलं याने इथं.
इथं वर्कशॉप उभा केलेला आहे आणि वर्कशॉप मध्ये नेमकं काय करतात तिकडे काय आहे पलीकडे हे ट्रेलर कशाला आले रिपेअरिंग साठी बघा आले. किती ट्रेलर आले इथं बघा. हे काय ट्रेलरचं बी काम करता का तुम्ही? हो, रिपेअरिंग मध्ये करतो, प्रोडक्शन बी करतो. पण शक्यतो प्रोडक्शनला जास्त मेहनत लागते आणि माणसं जास्त लागतात, त्यामुळे आपण शक्यतो टेलरचं प्रोडक्ट करत नाही, रिपेअरिंग करताय फक्त रिपेअरिंग करतो. तिकडे पलीकडे काय पलीकडे काय आपल्याला लागणाऱ्या यूज वस्तू आहेत. होय? आपल्याकडे जनरेटर आहे, वॉटर पंप आहे. पुन्हा हे काय केलंय? हे जनरेटर आहे पलीकडला. हा हा जो आहे तो जनरेटर आहे पलीकडला, आणि हा वॉटर पंप आहे. ह्याला ट्रॅक्टरच्या साह्यानं फिरवलं जातं. हे दोन्ही वस्तू ट्रॅक्टरच्या पिटीओ साह्यानं फिरवल्या जातात. हा लाईट तयार करण्यासाठी आहे. आणि मग आता लाईट गेली तर इमर्जन्सी आपल्याकडे उपलब्ध आहे ना. जर लईच ती इमर्जन्सी काय पंप आहे का ती? नाही, तो अल्टरनेटर म्हणतात त्याला. कशाचं असतं ते म्हणजे कुठं लाईट तयार वापरतात? करतात. बरं, हे तुम्ही स्वतःच बनवले काय? नाही, हा प्रोडक्ट आपण परचेस केलेला आहे. बरं, परचेस करतो. जर कस्टमरला पाहिजे काय? तर आपण मागून देतो. ह्याला वॉटर पंप म्हणतात. पाणी काढायचं. ट्रॅक्टरला जोडून पाणी उपसू शकतो आपण. शेताला लागलं किंवा पाणी काढून टाकायचं असेल, जास्त पाणी जर स्टॉक असेल तर ते काढून टाकण्यासाठी म्हणजे ट्रॅक्टरवर चालणार आहे? हे ट्रॅक्टरवर चालणार आहे दोन्ही. बरं, भारी केलंय सगळं तुम्ही. जसं आपल्याला बरं. वाटतं त्या हिशोबाने आपण वस्तू मला तयार सांगा, पण करतो. ही तुम्ही अगोदर हे सुचलं कसं हे सगळं तुम्हाला? हे इतकं तुम्ही बरं, ही जागा कोणाची आहे? हे वैयक्तिक क्षेत्र आहे आपलं. राहता कुठं जमीन तुम्ही? आहे. ठीक आहे, इथं राहतो महाग. घर बी इथंच केलंय? हो. अरे वा, मग सगळं इथं सिस्टमच केलंय. बरं, आता हे किती जागा आहे तुम्हाला इथं? हे सरासरी माझ्या हिशोबाने 1 एकर क्षेत्र आपण ह्या बिझनेस साठी लावलेलं असेल सरासरी. एवढं काय आपल्याला ॲक्युरेट माहित नाही, आणि 1 एकर असेल. आपल्या टोटल इथं 2 जण भाऊ भावात 5 एकर जमीन आहे. आपण 2.5 एकर आपला वैयक्तिक इच्छेनुसार आपण 1 एकर डेव्हलप केलं बिझनेस मध्ये. मुलं वगैरे किती आहेत तुम्हाला? नाही, अजून तर. बरं, कधी झालं लग्न? 1 वर्ष झाला. बरं, कुठल्या सासरवाडी? सासरवाडी सुरडी मारलोंडे. बरं, काय करते सासरे ते? सासरे काय नाही, ड्रायव्हर आहेत. बरं, म्हणजे तुम्ही 10 एकर इथले दूधगावचेच? हो. बरं, इथं बसूया. इकडं इकडून या, पलीकडून तुम्ही या. बरं, आता मला सांगा, हे सगळं उभं केलं तुम्ही, बर, ह्याच्यासाठी पैसा कुठले आणला एवढा खर्च? कष्ट हीच आपली मेहनत हीच आपलं कष्ट प्लस आपलं भांडवल. म्हणजे काय कर्ज वगैरे बँकेचे वगैरे? आपण प्रत्येक ठिकाणी अप्लाय करून बघितलं. शासनाच्या काही गोष्टीतून आपल्याला सबसिडी बी मिळाली नाही किंवा कुठं आपल्याला प्रोत्साहन बी दिलं नाही. त्यामुळे ह्या 2-4 वर्षात आपण त्यांच्या कुठल्या गोष्टीला नादीच लागलो नाही. पहिली गोष्ट, आता तरसून गेलेला माणूस डबल त्या गोष्टीच्या नादी लागत. मग कुठल्या बँकेत केलं होतं तुम्ही? बँक ऑफ महाराष्ट्र पहिलं आपलं खातं एडशीला होतं, तिथं आपण करून बघितलं. तिथं काय आपल्याला सपोर्ट मिळाला नाही, त्यामुळे आपण पुन्हा काय केलं नाही. असं आता आपलं तरोळा बँकेत ट्रान्सफर केलं करंट अकाउंट. तिथं बी एकदम विचारून बघितलं, पण त्यांनी बी काय आपल्याला सपोर्ट दिलेला नाही. मग काय वाटतं तुम्हाला, आता ह्याच्यापेक्षा बिझनेस आणखी मोठा करावा? बिझनेस तर मोठा करणं हे व्यसन, बिझनेस म्हणजे माझं वैयक्तिक व्यसन आहे. व्यसन जेवढं मोठं होईल तेवढी माझी प्रचिती वाढणार. पण त्यासाठी सपोर्ट महत्वाचा आहे. सपोर्ट म्हणजे पैसा महत्वाचा असतो. धंदा डेव्हलप करायचा म्हणलं की पैसा महत्वाचा. मग काय केलं बघ, आता काय करणार मग पुढं? काय चालू आहे आपलं DSC ला वगैरे बी पहिले 1-2 वेळेस केलं, पण आता वैयक्तिक कष्टातून जेवढं बी उभा होतं तेवढं मी उभा करत राहणार तिथून पुढे. बँकेचा सपोर्ट मिळाला तर ह्यापेक्षा मोठा बिझनेस तुम्हाला भविष्यात अजून बघायला मिळेल. माझ्यापासून 4 जण उभा राहतील ह्याचं मी धैर्य देऊ शकतो. तुम्हाला तुमच्याजवळ अजून कामगार वाटतील. जोपर्यंत मला कुठल्या बँकेचा सपोर्ट वगैरे मिळत नाही, मला स्टॉक भांडवल जोपर्यंत वाढत नाही, तोपर्यंत मी कामगार बी वाढवू शकत नाही ना. आता कामगार ठेवायचे आणि त्यांनी काम कुठून द्यायचं? बसून तर पगार देऊ शकत नाही. ह्याला मागणी कशी आहे? ह्याला मागणी भरपूर आहे आपल्याला. साधारण अंदाजे किती? साधारण मार्केटमध्ये जर बघितलं तर आपल्याला मार्केटच्या हिशोबाने 30-40% मागणी आहे आपली. म्हणजे तुमच्याकडे ओघ आहे ग्राहकाचा? हो, ही मागणी माझी अजून बी वाढू शकते, फक्त मला सपोर्ट म्हणून
बँक बॅलन्स महत्वाचा आहे, बँकेचा सपोर्ट महत्वाचा. म्हणजे तुम्हाला बँक सपोर्ट करत नाही? बँक सपोर्ट करत नाही. मला नाही, छोट्या उद्योग काय केलं पाहिजे बरं? बँक का बरं करत नाही? सपोर्ट देत नाही. का बरं करत नाही तसं? त्यांच्या वैयक्तिक अडचण त्यांनी माहिती किंवा त्यांनी फाईल ओपन करून पहिला सोडून दिलेल्या असते. त्या ठिकाणी बाबा आता त्या काही गोष्टी बोलणं शक्य नसतं. पण सर्वसामान्य माणसाला कुठलीच बँक सपोर्ट देत नाही. याच्यासाठी कोणी लक्ष घातलं पाहिजे मग त्याच्याकडे? ह्यात काय जिल्हा अधिकारी किंवा जिल्हा पालकमंत्री, कलेक्टर ऑफिस ह्याने वैयक्तिक लक्ष दिलं पाहिजे. बाबा DIC थ्रू आलेल्या फाईल कुठं जातात, त्यांचं मॅनेजमेंट काय आहे. तुम्ही DIC ला फाईल केली होती का? हो केलती. 2014-15 मध्ये केलती वाटतं मी. ते 1-2 वेळेस बँकेनं रिजेक्ट केल्यामुळे मी काही त्याकडे विषय घेतला नाही. मग काय व्हायला पाहिजे आता? त्याच्यात आपला टाइम वेस्टेज घालवण्यापेक्षा मग आपला इथं टाइम घालवलेला काय वाईट आहे, म्हणून आपण त्याकडे लक्षच दिलं नाही. तर लक्ष माणूस देईल की ते बाबा 2-4 दिवस ह्यांच्या मागडे वर्ष हिंडायला आपण बी रिकामा म्हणत ना. शाळा किती शिकली तुम्ही? आपण 12वी पास आहे. कुठला कोर्स केलाय का? ट्रेड केलाय? हो. कुठला? 12वी मध्ये किमान कौशल्य म्हणून येते. कोणतं केलं त्यापैकी? किमान कौशल्यामध्ये कोणतं? ऑटो म्हणून होता. ऑटो इंजिनिअरिंग टेक्निशियन? हो, ऑटो इंजिनिअरिंग टेक्निकल. बर. त्याच्यात बी मला काही जे अनुभव मिळाले, काही बारीक गोष्टी असतात त्यातून. बरं, मला सुरुवात कशी केली तुम्ही? पण हे सगळं तुम्ही सुरुवातीला काय करत होता? शाळेत होता त्यावेळेस? त्याच्यानंतर व्यवसायाकडे कसं वळला? शाळेत होतो त्यावेळेस मी बोरवेल मशिनरीच्या मोटर रिपेअरिंग करणे हा आमचा मूळ वडिलोपार्जित बिझनेस. मग त्यामध्ये बोरच्या मोटर काढून आणून देणे आणि त्याचं काही सर्व्हिसिंग वगैरे करणे हे करत होतो. जमीन किती तुम्हाला? जमीन आपल्याला 2.5 एकर आहे. घरची परिस्थिती कशी होती? मीडियम आहे, लय हालाकीची बी नाही, लय टॉप लेवलची बी नाही. वडील करत होते का पहिलं वडील करत होते मोटर रिपेअरिंगचा प्रश्न. मग त्यातून बी आपल्याला वाटलं बाबा नाही, आपण वैयक्तिक आपलं काहीतरी नाव केलं पाहिजे. वडिलाचं नाव पुढे नेण्यासाठी आपणच झटलं पाहिजे, तेव्हा आपलं बी नाव पुढे होईल. आणि वडिलाचं नाव, माझ्या आधीवर वडिलाचं नाव आहे मार्केटला. बरं. सुरुवातीला कुठे केलं तुम्ही? सुरुवातीला आपण हा बिझनेस येडशी मध्ये स्टार्ट केला. तो भाड्याच्या जागेत केला. तिथून आपण वैयक्तिक जागेत थोडं डेव्हलपमेंट केलं. पण तिथं आपल्या जागा कमी पडत असल्यामुळे आपण आताही आपल्या शेतात वैयक्तिक डेव्हलप केला. सगळं हे तिथून इन्व्हेस्टमेंट करत इथपर्यंत थोडं इन्व्हेस्टमेंट करत आज आपण ह्या लेवलला आलो. बरं, काय संदेश काय द्यायचा आता तरुण जे काही नवीन व्यावसायिक आहेत, व्यवसाय करणारे लोक असतील किंवा मग ज्यांना काय अशा वस्तू बनवायच्या त्यांच्यासाठी काय संदेश असेल? काय ज्यांनी व्यवसाय करायचा त्यांनी अगोदर परफेक्ट अनुभव घेणं महत्वाचं आहे. पहिली गोष्ट, तुम्ही 1 वर्ष दुसऱ्यापाशी काम केलं किंवा 2 वर्ष केलं तर तुम्हाला तो परफेक्ट अनुभव येत नाही. तर माझा अनुभव तुम्ही म्हणसाल तर मी 2012 मध्ये जे बिझनेस चालू केला हा नवीन बिझनेस आहे. मला यातलं काही काडीमोल नॉलेज नव्हतं, तरी मी कसा काय चालू केला. आता मीच म्हणतो की बाबा 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष अनुभव घेऊन बिझनेस स्टार्ट करावा. पण मीच असं म्हणतोय की बाबा मी कशातून नाही चालू केलं, मी वैयक्तिकच चालू केलं. पण आमच्या घरामध्ये मी जन्मताच मी बिझनेस मधला माणूस झालो. म्हणजे जसं मला कळतं तसं मी पाना पकड मातुल कसा यूज करायचा, काय यूज करायचा हे मला माहिती आहे. त्यामुळे मी कुठल्याही ह्या टेक्निकली क्षेत्रात जर उतरलं तर मला ते नॉलेज ऑटोमॅटिक मॅनेज करून घेत. आणि ज्यांना वस्तू खरेदी करायच्यात किंवा हे करायचं त्यांच्यासाठी काय शेतकऱ्यासाठी किंवा अंधार कसा काय? ज्यांनी वस्तू खरेदी करायच्यात त्यांनी बनवणाऱ्यापेक्षा त्या वस्तूचा यूज करणाऱ्या कस्टमरची आजवर माहिती घेणं महत्वाचं राहते. तर विकणारा माणूस म्हणत असतो माझी वस्तू मार्केटपेक्षा समजापेक्षा चांगली, हा कोणी बी म्हणणार का, तर त्याला त्याचा प्रोडक्ट विक्री करायचा. पण ज्यानं यूज केलाय तो माणूस तुम्हाला परफेक्ट माहिती देऊ शकतो ही वस्तू मार्केटला सक्सेस किंवा सक्सेस. तुमचं नाव आणि फोन नंबर आणि ठिकाणा सांगा. माझं नाव भैरवनाथ शहाजी धाबेकर. तिकडे बघा आता कॅमेऱ्याकडे आमच्या. माझं नाव भैरवनाथ शहाजी धाबेकर. मुक्काम पोस्ट माझं मूळ पहिलं येडशी होतं. पहिला माझा बिझनेस येडशी नावानं चालू होता. आता बी येडशी नावानंच मार्केटिंग आहे. पण मी माझ्या काही अडचणीमुळे माझा बिझनेस लातूर बार्शी रोडवर येडशी पासून लातूरला जाताना 7 किलोमीटरवर डेव्हलप शेतामध्ये डाव्या हाताला जाताना डाव्या हाताला आहे. आणि लातूरकडून येडशीकडे लातूरकडून येडशीला जाताना तुम्हाला 60 किलोमीटरवर लागेल. लातूरून 60 किलोमीटर. हो. डोकीवरून किती येते? डोकीवरून 11 किलोमीटर. हे स्पॉट उजव्या हाताचा. हो, उजव्या हातात. बघा सरळ गुगलला कुठेही सर्च केलं काय सर्च करायचं? माझं नाव टाकू नका,
माझ्या नावाने तुम्हाला काही दिसणार नाही. रामलिंग इंजिनिअरिंग म्हणून सर्च करा, मोबाईल नंबर सर्च करा, तुम्हाला दिसून जाईल, लोकेशन वगैरे समजा दिसेल. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 9552 86 26 60. परत एकदा सांगा. 9552 86 26 60. ह्यांचा फोन नंबर जो आहे ना, खाली जो येतो ना नंबर, तो ह्यांचाच नंबर आहे. मी तुम्हाला यांचा नंबर सुद्धा दिलेला आहे. तुम्हाला वस्तू घ्यायची असेल, डोकेबाज माणूस आहे, खतरनाक असतात डोके बघा एकेकाला. कसा उभा केला व्यवसाय, परिस्थिती माहिती कुठलीच नाही, मात्र व्यवसाय उभा केलाय. आणि नाद लागतो व्यवसाय करायला, ते मुलींना नाद नाद केला पण वाया वाया गेला नाही नाही म्हणतात ना, हा माणूस आहे लागतो. तशात. वाया जाऊ बी देणार नाही. आणि दूधगावचे आहेत प्रॉपर. यांचं नाव आहे भैरवनाथ शहाजी धाबेकर. हे दूधगावचे आहेत, उस्मानाबाद धाराशिव तालुक्यात हे गाव येते. आणि येडशी, इकडून येडशीकडे लातूरला जाणाऱ्या रोडला, येडशीकडून तुम्ही निघाला तर डाव्या हाताला, आणि लातूरकडून निघाला तर उजव्या हाताला, येडशीच्या अगोदर 7 किलोमीटरवर ह्यांचं स्वतःचं शेत आहे. आणि स्वतःच्या शेतामध्ये व्यवसाय उभा केला आहे. आता ह्यांनी व्यवसाय उभा करताना काय अडचणी आल्या, आपण त्यांना बोलत असताना त्यांनी सांगितलं की बँकेत फायली केल्यात. सुशिक्षित बेरोजगार तरुण जे असतात त्यांना व्यवसाय उभा करण्यासाठी पैसा लागतो आहे, मात्र बँकाकडून तसा प्रतिसाद मिळत नाही असं त्यांनी सांगितलं. 2 ठिकाणी फायली केल्या, मात्र त्यांच्या काही फाईल झाल्या नाहीत. जर यांना मदत झाली असती तर अजून याच्यापेक्षा मोठा व्यवसाय उभा केला असता यांनी. इथं बेरोजगारीचं प्रमाण ग्रामीण भागामध्ये जास्त असतं, व्यवसाय नसतात. अशातून जर असे व्यवसाय उभा केले, यांना मदत केली, शासनाकडून मदत झाली, तर सुशिक्षित बेरोजगार मुलं जे आहेत ते मुलं इतर काम करू शकतील, कारखान्यामध्ये येऊ शकतील. हा जो यांनी इथं इंजिनिअरिंग वर्कशॉप जो उभा केलेला आहे ह्याच्यापेक्षा आणखीन मोठं होऊ शकतं. वेगवेगळे वस्तू या ठिकाणी बनवल्या जातील, साहित्य बनवलं जाईल. त्याच्यामुळं ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याचा फायदा होईल, वाहनधारकाचा फायदा होईल. बँकांनी आणि शासनानं, पुढाऱ्यांनी सुद्धा अशा गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे, जेणेकरून सुशिक्षित बेरोजगार आहेत, व्यवसायधारक आहेत, यांना जर बँकांनी मदत केली, कर्ज जर मिळालं तर ती नक्कीच पुढे जाऊ शकतात. ग्रामीण भागातून भैरवनाथ धाबेकर यांनी उभा केलेला हा व्यवसाय आणि व्यवसायाबद्दलची दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. वेगळे विषय, वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर शेवटला नंबर देणार आहे, 1 मिनिटामध्ये शेवटच्या, मात्र त्याच्या आधी दिलेला नंबर भैरवनाथ धाबेकर यांचा असणार आहे. तुम्ही वेगळे विषय, वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर शेवटी दिलेल्या नंबरला फोन करा. आणि सुरुवातीला तुम्हाला जर हा नंबर दिसला, ज्यांना ह्यांना संपर्क करायचा आहे त्यांनी सुरुवातीचा नंबर आहे लाल अक्षरामध्ये, तो ह्यांचा नंबर आहे, तुम्ही यांना थेट संपर्क करू शकता. मी हुकमत मुलानी, दूधगावचा शिवार, तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव. माईक जे आहे हॅलो. ते लाईट आहे का, लाईट बंद करते, कॅमेऱ्याची लाईट बंद कर.
हॅलो हॅलो